तर शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी प्रतिष्ठेची लढत आहे। मतदानाला सुरुवात झाली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय। मी आता शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे। सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। मी आता नारायणगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाहेर उभा आहे आणि या ठिकाणी निवडणूक विभागाचे जे कर्मचारी ते मतदानाची तयारी करताना दिसत आहेत। या मतदारसंघामध्ये 25 लाख मतदार आहेत जे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। यामध्ये 13 लाख हे पुरुष असणार आहे, तर 12 लाख ह्या महिला असणार आहेत, तर 203 हे तृतीयपंथी उमेदवार असणार आहेत। या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 32 उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरलेत, तर मुख्य लढती महायुती आणि महाविकास आघाडी अशी होणार आहेत। तर या मतदारसंघाचं वैशिष्ट्यामध्ये सत्ता संघर्षानंतर जे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आहेत ते एकमेकांच्या विरोधात या मतदारसंघामध्ये उतरलेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवसेनेचे जे पूर्वीचे खासदार होते शिवाजीराव आढळराव पाटील ते निवडणुकीच्या मैदानात उतरले, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं तगडं आव्हान असतं। सकाळपासूनच या ठिकाणी मतदार हे यायला सुरुवात झालीत। या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा मतदान करायचं आणि आपला पहिला नंबर लागला पाहिजे यासाठी एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करू। बाबा, किती वाजता आले तुम्ही आणि तुम्हाला सकाळी मतदान करायचं आहे? 6 वाजता आलो आणि लवकर मतदान आपलं व्हावं पहिल्यांदा म्हणून मी आलो। का तुम्हाला मतदान का करायचं एवढं काय सकाळी? करायचं म्हणजे आता आमचा माणूस आहे, जवळचा आहे आणि काम करणारा आहे आणि त्याच्यात भाग घेतलाय म्हणून त्यांनी निवडून यावं म्हणून मी काटाकाजीने आलो लवकर सगळं आवरून। कोण आहे तुमचा माणूस? कोण? अमोल कोल्हे आमचाच माणूस, त्यांच्या कटात मी आलो। तर जे 18 वर्ष पूर्ण झाले जे तरुण आहेत त्यांनी देखील या बाबांचा आदर्श घेतला पाहिजे, कारण एवढ्या 81 वय असताना सुद्धा हे बाबा सकाळ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या मतदान केंद्रावरती आलेत। इतरांनी देखील त्यांचं अनुकरण करून आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाची जी टक्केवारी घसरली ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सूरज कसबे, NDTV मराठी, शिरूर।